मराठी चित्रपटांची हवा इतर अनेक भाषांत जोरदार सुरू आहे हे आपण सध्या पाहतोय। परंतु बाहेरच्या इंडस्ट्रीचे निर्माते केवळ एवढ्यावरच थांबलेले नाहीत। त्यांनी ह्याची एक पुढची स्टेप घेतली आहे, ती म्हणजे काही मराठी चित्रपटांचे रिमेक करण्याची। तर सध्याच्या काळातले हे काही असे चित्रपट। क्रमांक 1, दे धक्का। महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट आता हिंदीत बनतोय आणि ह्याच्या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत खुद्द महेश मांजरेकरच। या चित्रपटात संजय दत्त प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, अर्थात त्याचा हा कमबॅक चित्रपट असेल। क्रमांक 2, काकस्पर्श। मांजरेकरांनी रिमेक केलेला हा आणखी एक चित्रपट। हा रिमेक हिंदी आणि तमिळ अशा 2 भाषांत असणार आहे, ज्यात अरविंद स्वामी कमबॅक करतायत। शिवाय टिस्का चोप्रा, वैदेही परशुराम, केतकी माटेगावकर, आदिनाथ कोठारे असे अनेक कलाकारही आहेत। क्रमांक 3, श्रेयस तळपदे निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित पोस्टर बॉयज। हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू ह्या 2 भाषात बनणार आहे। हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहे श्रेयस स्वतः आणि त्यात सनी देओल आणि बॉबी देओल काम करतायत अशी चर्चा आहे। तर तेलुगू रिमेकची निर्मिती करणार आहेत अक्षय कुमार आणि राणा दुगभट्टी। क्रमांक 4, नटसम्राट। नाना पाटेकरांनी साकारलेले नटसम्राट आप्पा बेळवलकर आता गुजरातीमध्ये पाहायला मिळतील अशी शंका आहे, कारण महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट ह्या चित्रपटाचा गुजराती रिमेक बनवला जात आहे। अष्टविनायक चित्र ह्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे। क्रमांक 5, सैराट। आणि अर्थात मराठीचा हा झिंगाट चित्रपट। सैराट हा चित्रपट तेलुगू भाषेत बनणार आहे, ज्यात रिंकू राजगुरू पुन्हा एकदा आर्चीची भूमिका करणार आहे। केवळ तेलुगूच नव्हे तर इतर दाक्षिणात्य भाषांमध्ये त्याचा रिमेक होणार असल्याची जोरदार चर्चा आहे। कोणता रिमेक कसा बनेल ह्याची उत्सुकता नक्कीच असेल। तुम्हाला कोणत्या चित्रपटाचा रिमेक पाहायला आवडेल आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये। नमस्कार, मी ऋषिकेश जोशी। आपण सबस्क्राइब करा राजश्री मराठी।